नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर विनायक गोडबोले आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अड्डा आनंदाचा। मित्रांनो, स्ट्रेस किंवा ताणतणाव हा म्हणजे आजच्या आयुष्यातला अतिशय परवलीचा शब्द झालेला आहे। अगदी शाळेत जाणाऱ्या मुलापासून ते आजी आजोबांपर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यात कुठल्या ना कुठल्या प्रकारचा ताण हा आहेच। गेल्या काही व्हिडिओमध्ये आपण ह्याच्यावर उपाय शोधायचा प्रयत्न करतोय आणि स्ट्रेस मॅनेजमेंट या विषयावर आपण बोलतोय। आज त्यातल्याच एका पुढच्या टप्प्यावरती म्हणजे स्ट्रेस बस्टर्स किंवा हा ताण कमी करण्याचे उपाय ह्याच्यावर आज आपण बोलणार आहोत। सुरुवात एका छोट्याशा किस्स्याने करूया। मित्रांनो, हा किस्सा म्हणजे मी गेल्याच आठवड्यात एक फंक्शन अटेंड केलं होतं। बारशाचं फंक्शन होतं, पण ज्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने ते ऑर्गनाईज केलं होतं त्यातली इव्हेंट मॅनेजर अतिशय हुशार होती। तिने एक अतिशय सुंदर गेम त्या ठिकाणी ऑर्गनाईज केला होता। त्या गेमपासूनच आपण सुरुवात करणार आहोत। तिने 30 ते 35 लेडीज, लहान मुलं यांना स्टेजवर बोलवलं। त्या प्रत्येकाकडे एक आपला साधा फुगा असतो तसा फुगा दिला आणि प्रत्येकाला सांगितलं की तुमच्या जेवढी कपॅसिटी आहे त्याच्याप्रमाणे तो फुगा फुगवा आणि त्याला गाठ मारा। प्रत्येकाने आपापल्या जेवढा दम होता तेवढ्याप्रमाणे फुगा फुगवला, त्याला गाठ मारली। नंतर त्या इव्हेंट मॅनेजरनी प्रत्येकाच्या हातामध्ये जी आपल्याला हॉटेलमध्ये एक टूथपिक मिळते, जी काडी असते टोकदार, ती प्रत्येकाच्या हातात दिली आणि मग सगळ्यांना सांगितलं की आता पुढची 1 मिनिटं एक म्युझिक वाजणार आहे। कोणीही या स्टेजच्या बाहेर जायचं नाही आहे आणि काम एवढंच करायचं आहे की आपल्या हातातला फुगा आपला स्वतःचा हा वाचवायचा आणि दुसऱ्या हातातल्या टूथपिकनी समोरच्या जितक्या लोकांचे फुगे फोडता येतील तितके फोडायचे। म्युझिक सुरू झालं। 1 मिनिटं प्रचंड धावपळ झाली। सगळ्यांनी गेम भरपूर एन्जॉय केला। एका व्यक्तीचा फुगा 30-35 पैकी फक्त शिल्लक राहिला, बाकी सगळ्यांचे फुगे एकमेकांनी फोडले। सगळ्यांनी भरपूर एन्जॉय केलं। खूप टाळ्या पडल्या या गेमला आणि नंतर फंक्शन पुढे सुरू झालं। मित्रांनो, हा गेम पाहिल्यावर माझ्या डोक्यात काय आलं सांगू, की आपलं आयुष्य हे असंच या गेमसारखं आपण करत असतो। आपल्याच अपेक्षांचे फुगे किंवा आपल्याला जे काही इच्छा मनोगत असतात त्याचे फुगे आपण इतके फुगवून ठेवतो आणि त्याच फुग्यासारखा जसा फुग्याच्या बाहेरच्या पृष्ठभागावर ताण येतो तसाच ताण आपण आपल्या मनावर आणि मेंदूवर निर्माण करत असतो। आणि आपल्या सुदैवाने आपल्या आजूबाजूला पण असे टूथपिक किंवा स्ट्रेस बस्टर्स हे खूप प्रमाणात अवेलेबल असतात, पण दुर्दैवाने आपण त्यांचा वापर न करता आपला फुगाच जास्त जपून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो। तर मित्रांनो, आज आपण हे बघूया की असे कुठले स्ट्रेस बस्टर्स आहेत ज्याचा वापर करून आपण हा स्ट्रेसचा फुगा सहजपणे फोडून आनंदाने जगू शकतो। चला तर मित्रांनो, सुरुवात करूया यादी करायला। सर्वात पहिला आणि सर्वात सोपा उपाय म्हणजे आपले मित्रमंडळ किंवा आपला जोडीदार किंवा आपले घरचे ह्यांच्याबरोबर जे काय आपले स्ट्रेस किंवा ताण आणणाऱ्या गोष्टी आहेत ह्याच्याबद्दल सखोल चर्चा करणे, ज्याच्याने अनेकदा आपल्याला त्याच्यातून सोल्युशन्सही मिळतात किंवा सोल्युशन नाही मिळाली तरी आपला ताण खूप मोठ्या प्रमाणावर कमी होतो किंवा आपल्याबरोबर कोणी आहे ही जाणीव आपल्याला निर्माण होते। दुसरा साधा सोपा उपाय म्हणजे आपले जे काय रोजचे ताणतणावाचं जीवन आहे ते सोडून आपल्या आयुष्यात आपण जे काही जपलेले छंद असतील, मग ती चित्रकला असेल, गायन असेल, वादन असेल किंवा कुठला एखादा दुसरा छंद असेल, त्याच्यासाठी वेळ काढणं, दिवसातला थोडा वेळ हा ठरवून छंदांसाठी देणं, ह्याच्यामुळेही आपल्या आयुष्यातले ताणतणाव खूप मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतात। नक्की हा उपाय करून बघा मित्रांनो। तिसरा उपाय म्हणजे आपण जर कुठल्या प्रकारचे खेळ खेळत असू, मग ते वैयक्तिक खेळ असोत, मैदानावर जाऊन खेळण्याचे टेनिससारखे वैयक्तिक खेळ असोत किंवा फुटबॉल किंवा क्रिकेट किंवा कबड्डी, खो खो यासारखे सांघिक खेळ असोत। मित्रांनो, सांघिक खेळ किंवा कुठल्याही प्रकारचा खेळ खेळणं ह्याच्याने पण आपल्या शरीरात जी पॉझिटिव्ह हार्मोन्स असतात त्याची पातळी वाढते आणि ताण कमी व्हायला खूप मोठ्या प्रमाणावर मदत होते। हाही उपाय आपण सगळ्यांनी करून बघूया, जेणेकरून आपल्याला ताण कमी करता येतील। चौथा चांगला आणि सोपा उपाय म्हणजे चांगलं आणि दर्जेदार अशा प्रकारचं मनोरंजन बघणे। त्याच्यामध्ये मग गाणी ऐकणे असेल किंवा एखादा छान चित्रपट बघणे असेल किंवा एखादी छान क्लिप बघणे असेल,
ह्याच्याने सुद्धा आपण दमलेले असतो किंवा ताणाने अतिशय थकलेले असतो आणि एखादं छान लागलेलं गाणंसुद्धा आपला मूड बदलून टाकतं. त्यामुळे चांगलं आणि दर्जेदार मनोरंजन ही टाचणी वापरूनसुद्धा आपण ताणाचा फुगा फोडू शकतो. नक्की एक दिवशी अनुभव घेऊन बघा. ह्याच्यातलाच 5वा उपाय म्हणजे एखादा देवदेवता ज्या कुठल्या याची आपण उपासना करत असाल त्या उपासना मंदिरामध्ये, त्या प्रार्थना स्थळामध्ये जाऊन आपली जी काय पद्धती असेल त्याप्रमाणे तिथे जाऊन त्या देवतेची उपासना करणं किंवा थोडा वेळ शांत बसणं ह्यांनीसुद्धा अनेक जणांचा ताण खूप मोठ्या प्रमाणावर कमी होतो. हा सुद्धा उपाय जेव्हा आपण प्रत्यक्ष ताणात असतो त्यावेळेला करून बघायला काहीच हरकत नाही. त्यावेळेला प्रत्यक्षात त्या देवतेकडे काही मागायलाच पाहिजे असं नाही. नुसतं तिथे जाऊन शांत बसल्याने सुद्धा आपलं मन शांत होतं आणि आपल्याला ताणातून बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती मुक्ती मिळू शकते. 6वा उपाय म्हणजे एखादं घरगुती छोटंसं फंक्शन किंवा आपल्या घरगुती आणि अतिशय जवळच्या सर्कलमधल्या लोकांना घेऊन एखाद दिवशी संध्याकाळी घरी एखादी छोटी पार्टी किंवा गेट टुगेदर अरेंज करणं, ज्याच्यात एखादा पत्त्यांचा डाव टाकणं असेल किंवा एखादे छोटे गेम खेळणं असेल आणि एखादं संध्याकाळी घेतलेला नाश्ता किंवा जेवण असेल. ह्या अशा प्रकारच्या घरगुती समारंभामुळे सुद्धा आपल्या मनाला खूप मोठी उभारी मिळते आणि ताणातून बाहेर पडण्यासाठी तो एक चांगला उपाय ठरू शकतो. ह्याच कळीतला 7वा उपाय म्हणजे जसं आपण घरात गेट टुगेदर करतो त्याच्याच ऐवजी शेवटी जर आपण सगळं निसर्गाची लेकरे आहोत, आपण जर निसर्गाच्या जवळ जायचं ठरवलं किंवा एखादी छोटी ट्रिप अरेंज केली, जसं की आत्ता पावसाळा सुरू आहे, एखादी पावसाळी सहल जी की सकाळचा 4-5 तास असू शकेल किंवा एखाद्या संध्याकाळी निसर्गरम्य ठिकाणी जाणं, ज्याच्यात आपण 2-4 मित्र किंवा घरचे किंवा जोडीदाराबरोबर अशा ठिकाणी गेलो तर आपला सर्व आजूबाजूचा परिसर बदलल्यामुळे आपला संपूर्ण माइंडसेट बदलतो, आपला मूड बदलतो आणि ताणातून खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला मुक्ती मिळू शकते. अशाच प्रकारचा 8वा आणि एक शेवटचा पण अतिशय चांगला उपाय म्हणजे तुम्हाला जर कुठल्याही प्रकारची योग साधना किंवा ओंकार जप किंवा प्राणायाम अशा प्रकारची पद्धती येत असेल किंवा शिकून घ्यायची असेल तर ती नक्की शिकून घ्या. अशा प्रकारच्या छोट्या छोट्या 2-4 मिनटाच्या ध्यानधारणेने किंवा ओंकार जपानी किंवा प्राणायामाने सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला बसल्या जागेत किंवा घरी किंवा ऑफिसमध्ये, कामाच्या जागी, कुठल्याही ठिकाणी किंवा विद्यार्थी असाल तर आपल्या कॉलेजमध्ये किंवा शिकण्याच्या ठिकाणी परीक्षेच्या आधी ही उपचार पद्धती वापरूनसुद्धा आपल्याला परीक्षेच्या टेन्शनमधून किंवा कामाच्या ताणातून खूप मोठ्या प्रमाणावर मुक्ती मिळू शकते. मित्रांनो, असे अनेक प्रकारचे स्ट्रेस बस्टर्स आपल्या आजूबाजूला अवेलेबल असतात. त्यातल्या कुठल्याही टाचणीचा उपयोग करा आणि आपल्या या ताणाच्या फुग्याला फोडून टाका आणि आनंदी जीवन जगा. मित्रांनो, कसा वाटला किस्सा? आवडला असेल तर लाईक करा. आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, ज्याचं नाव आहे अड्डा आनंदाचा. असे छान ताणावरचे उपाय घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या. गणपती बाप्पा मोरया.